हाय फ्रेंड्स, बघा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्या ठिकाणी आपण इंग्लिशशी संबंधित टॉपिक्स घेऊन येत असतो. बघा, त्यापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा. मित्रांनो, बघा, आर्टिकल्स हा आपण टॉपिक घेऊन आलेलो आहे. आर्टिकल याच्यासाठी महत्त्वाचं आहे की हे शालेय परीक्षापासून ते अगदी कॉम्पिटिटिव्ह एक्झामपर्यंत तुम्हाला याच्यावरती आधारित प्रश्न पाहायला भेटतात. बघा, सुरुवात करूया. टॉपिकचं नाव आहे आर्टिकल. या ठिकाणी आपण आर्टिकलचे प्रकार पाहूया. आर्टिकलचे दोन प्रकार पडतात, एक डेफिनिट आणि एक इनडेफिनिट. डेफिनिट म्हणजे निश्चित, इनडेफिनिट म्हणजे अनिश्चित. डेफिनिटमध्ये द येतं आणि इनडेफिनिटमध्ये ए आणि एन येतं. बघा, इन आणि डेफिनिट या दोन शब्दांपासून हा शब्द बनलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन येतात, कोण, ए आणि एन. हे तुम्ही या प्रकारे लक्षात ठेवू शकता. बघा, हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आर्टिकलचे दोन प्रकार, डेफिनिट आणि इनडेफिनिट. डेफिनिटमध्ये द, इनडेफिनिटमध्ये ए आणि या. ठीक आहे. आता बघा, पुढे बघा, आर्टिकलचा वापर कधी करायचा पाहूया. बघा, आर्टिकलचा वापर नेहमी नाऊन समोर होतोच, म्हणजेच नामासमोर होतो. आता नाऊन काय असतात याच्यावरती आपण एक वरवर माहिती पाहूया. नाऊन दोन प्रकारचे असतात. एक असतं काउंटेबल, म्हणजे ज्याला मोजता येईल असे, आणि एक असतं अनकाउंटेबल, म्हणजे ज्याला मोजता येत नाही असं. आता काउंटेबलमध्ये पण दोन प्रकार पडतात, एक सिंग्युलर असतं आणि एक प्लुरल असतं. जसं की बघा, मी म्हणतो पेन. ठीक आहे. पेन काय सिंग्युलर आहे, एकच आहे. आणि पेन्स एकापेक्षा जास्त आहे, म्हणजे प्लुरल आहे. ठीक आहे. आता बघा, पेनात असणारी इंक म्हणजे शाई कशी आहे, अनकाउंटेबल आहे. ती मोजता येते का, एक शाई, दोन शाई असं आपण म्हणतो का, नाही म्हणत. ठीक आहे. तसंच बघा, अम्ब्रेला एक आहे आणि अम्ब्रेलाज एकापेक्षा जास्त आहे. वॉटर पाणी मोजता येते का, एक पाणी, दोन पाणी, तीन पाणी असं आपण म्हणत नाही. ठीक आहे. पुढे बघा, युनिव्हर्सिटी एकच आहे आणि युनिव्हर्सिटीज एकापेक्षा जास्त आहेत, म्हणजे प्लुरल आहेत. आणि मिल्क दूध मोजता येतं का, नाही, म्हणजे दूध कसं आहे, अनकाउंटेबल आहे. पुढे बघा, पुढे आहे बुक, पुस्तक मोजता येतं. बुक्स एकापेक्षा जास्त आहे, प्लुरल आहे. आणि इयर मोजता येते का, हवा, नाही मोजता येत. ठीक आहे. पुढे बघा, ॲपल सफरचंद एकच आहे, सिंग्युलर आहे. ॲपल्स एकापेक्षा जास्त आहेत. आणि वूड लाकूड मोजता येतं का, नाही मोजता येत, म्हणजे हे कसं आहे, अनकाउंटेबल आहे. हे तुम्हाला समजलं असेल. काउंटेबल आणि अनकाउंटेबल दोन येतात नाऊनमध्ये. काउंटेबलमध्ये दोन प्रकार पडतात, एक सिंग्युलर आणि एक प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एकच असतं आणि प्लुरल म्हणजे एकापेक्षा जास्त, अनेक वचन. जसं आपण या ठिकाणी उदाहरणं पाहिली. ठीक आहे. हे अनेक वचनाची उदाहरणं म्हणजे प्लुरलची उदाहरणं, आणि हे ज्याला मोजता येत नाही असं. ठीक आहे. आता बघा, हे जे आर्टिकल आहेत यांचा वापर नेहमी सिंग्युलर नाऊनसमोर केला जातो. सिंग्युलर नाऊनसमोर याचा वापर केला जातो, म्हणजे प्लुरल नाऊनसमोर यांचा वापर केला जात नाही आणि अनकाउंटेबल नाऊनसमोर पण यांचा वापर केला जात नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. एचा वापर कधी करायचा आणि एनचा वापर कधी करायचा हे आपण पाहणार आहेत. अ आणि एन हे काय आहेत, इनडेफिनिट आर्टिकल आहेत. इनडेफिनिट. ठीक आहे, अनिश्चित. बघा, अचा वापर नेहमी क ते न्य यांच्या दरम्यान ज्याचा उच्चार येतो यांच्यासमोर केला जातो. बघा, मी उच्चार म्हणतो, या सुरुवात नाही, उच्चार. तसंच यांचा वापर नेहमी अ ते अम यांच्या दरम्यान जर उच्चार येत असेल तर यांचा वापर करायचा. जसं की बघा, पेन काय, पेन पण उच्चार निघतोय, म्हणजे या ठिकाणी अ पेन आपण म्हणणार. चेअर चन उच्चार निघतोय, म्हणजे या ठिकाणी चेअर आपण म्हणणार. युनिव्हर्सिटी यूने उच्चार निघतोय, क ते नेच्या दरम्यान आहे, म्हणजे या ठिकाणी अ युनिव्हर्सिटी आपण म्हणणार. बुक बन सुरुवात आहे, उच्चार कशाने आहे, बन, म्हणजे अ बुक आपण म्हणणार. बॉय बन उच्चार आहे, म्हणजे या ठिकाणी पण अ बॉय आपण असं म्हणणार. ठीक आहे. बघा, तसंच अ ते अमच्यामध्ये उच्चार येणार आहे. ॲपल अ ते अमच्यामध्ये येते, म्हणजे ॲन ॲपल आपण म्हणणार. अवर. ठीक आहे. अवर उच्चार कशाने निघतोय, अ ते अमच्यामध्ये, मग या ठिकाणी ॲन अवर असं म्हणणार. अम्ब्रेला उच्चार अ ते अमच्यामध्ये, ॲनचा वापर होणार, ॲन अम्ब्रेला असं म्हणणार. अंट ॲन अंट, ॲन ऑरेंज. ठीक आहे, अशा प्रकारे. पुढे बघा, पुढे आहे दचा वापर. द हे डेफिनिट आर्टिकल आहे
म्हणजेच निश्चित आर्टिकल आहे. बघा हे समजायला थोडंसं अवघड जातं, पण सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा पर्वत, नद्या, धर्म, धर्मग्रंथ, विकसित देश, दिशा, सुपरलेटिव्ह डिग्री, महान व्यक्ती, देशभक्त, 7 आश्चर्य यांच्यासमोर दचा वापर करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. बघा उदाहरणांच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करूया. जसं की आय हॅव सीन द ताजमहल. बघा ताजमहल एक 7 आश्चर्यांपैकी एक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण दचा वापर करणं. ठीक आहे, बघा पुढे द महात्मा गांधी वॉज अ ग्रेट पर्सन. द महात्मा गांधी, द या ठिकाणी महात्मा गांधींसमोर आपण वापरलेला आहे, कारण एक महान व्यक्ती आहेत म्हणून. ठीक आहे, पुढे बघा आय लिव्ह इन द अमेरिका. अमेरिकेसमोर द वापरला आहे. अमेरिका काय आहे? एक विकसित देश आहे. अमेरिका काय आहे? एक विकसित देश आहे, म्हणून या ठिकाणी दचा वापर केलेला आहे. पुढे बघा पुढचं उदाहरण आहे आय विल टेक अ बाथ. आय विल टेक अ बाथ इन द गंगा रिवर. गंगा रिवर म्हणजे गंगा नदी, एक नदी आहे. नदीसमोर आपण दचा वापर करतो. ठीक आहे, पुढे बघा हे पण खूप महत्त्वाचं आहे. बोलताना जर कोणतेही नाव जर सुरुवातीला आले तर आपल्याला ए किंवा एनचा वापर करावा लागतो, आणि ते जर दुसऱ्या वेळेस किंवा अनंत वेळेस पुढे आले तर आपल्याला तेवढे वेळा दचा वापर करावा लागतो. उदाहरण बघा आय सॉ अ गर्ल. आय सॉ अ गर्ल या ठिकाणी गर्लसमोर आपण एचा वापर केलेला आहे, कारण ती मुलगी आपण बोलताना पहिल्यांदाच त्या मुलीबद्दल बोलतोय. आता बघा द गर्ल या ठिकाणी दचा वापर केला आहे. दुसऱ्यांदा बघा सुरुवातीला आपण अचा वापर केला, दुसऱ्यांदा आपण दचा वापर करतोय. आता पुढे जितका वेळेस आपण त्याच मुलीबद्दल बोलू त्यावेळेस दचाच वापर करणार त्या मुलीसमोर. द गर्ल, ती मुलगी, वॉज ब्युटिफुल. मी एक मुलगी पाहिली, ती मुलगी सुंदर होती. म्हणजेच बघा सुरुवातीला ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस आणि त्याच मुलीबद्दल आपण दुसऱ्यांदा बोलतो त्यावेळेस तिच्यासमोर दचा वापर केला. ठीक आहे, पुढे बघा आणखीन एक वाक्य देअर वॉज अ किंग. एक राजा होता. देअर वॉज अ किंग, एक राजा होता. द किंग हॅड अ सन. राजाला मुलगा होता. दुसऱ्या वेळेस त्याच राजाबद्दल आपण बोलतोय, त्यामुळे या ठिकाणी दचा वापर केलेला आहे. ठीक आहे, किंग समोर. हे तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला समजलं असेल, काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढे बघा दचा उच्चार. दचा उच्चार द कधी काढायचा आणि दी कधी काढायचा. बघा ज्या नाऊनचा उच्चार हा कॉन्सनंट असतो म्हणजे क ते न्यच्या दरम्यान असतो, त्यांच्यासमोर येणारा दचा उच्चार हा दच काढला जातो. जसं की चेअर. चेअर काय आहे? उच्चार कुठून निघतो? च पासून, म्हणजे याच्यासमोर लागणाऱ्या दचा उच्चार हा दच काढला जातो. द चेअर असं म्हणणार. पुढे बघा पुढे आहे पेन. पन सुरुवात होते, म्हणजे समोर लागणाऱ्या दचा उच्चार हा दच निघणार. द पेन असं म्हणणार. पुढे आहे बुक. सुरुवात ब न होते, पुढे लागणारा दचा उच्चार हा दच निघणार. ठीक आहे, द बुक असं आपण म्हणणार. आणि ज्यांचा उच्चार हा ओवेल्स न होतो, म्हणजे अ ते च्या दरम्यान येतो, त्यांच्यासमोर लागणारा दचा उच्चार हा द न होता दी असा होतो. जसं की बघा ॲप्पल. या ठिकाणी आपण दी ॲप्पल असं म्हणणार, सुरुवात अने आहे म्हणून ॲप्पलची. अमेरिका, दी अमेरिका असं म्हणणार, सुरुवात अने आहे म्हणून. आणि अम्ब्रेला, सुरुवात अमने आहे, म्हणजेच या ठिकाणी लागणारा दचा उच्चार हा दी असं काढणार आपण, दी अम्ब्रेला. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये काही समस्या असेल, काही कुठला टॉपिक समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्की आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला जाईल. थँक्स फॉर वॉचिंग.